आणि अजून एका महत्त्वाच्या बातमीकडे वळूया। विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदावरून पांडुरंग फुंडकरांची गच्छंती झालेली आहे, तर विनोद तावडेंची नवी विरोधी पक्षनेते म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। नागपुरात पत्रकार परिषदेत वरिष्ठ नेते व्यंकय्या नायडू यांनी घोषणा केली आहे। व्यंकय्या नायडूंनी सकाळीच भाजप नेत्यांची बैठक बोलावली होती। या बैठकीत आमदारांशी चर्चा केल्यानंतरच विरोधी पक्षनेतेपदी विनोद तावडेंची नियुक्ती करण्यात आली आहे। तावडेंच्या या नियुक्तीवर पांडुरंग फुंडकर मात्र नाराज असल्याची चर्चा रंगते। व्यंकय्या नायडूंच्या पत्रकार परिषदेलाही फुंडकरांनी दांडी मारलेली आहे। तावडेंची नियुक्ती ही मुंडे गटाला मोठा धक्का मानला जातोय। पुन्हा एकदा गडकरी गटानं मुंडे गटाला जबर हादरा दिल्याची चर्चा भाजप नेत्यांमध्ये रंगतीये। विरोधी पक्षनेते यापुढे असतील विनोद तावडे। पांडुरंग फुंडकरांची गच्छंती झालेली आहे, त्यामुळे गडकरी गटाने मुंडे गटाला जबर हादरा दिलाय अशीच चर्चा भाजप नेत्यांमध्ये रंगतीये। या आधी विरोधी पक्षनेतेपदी विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी पांडुरंग फुंडकर हे विराजमान होते, मात्र आता फुंडकरांची गच्छंती झालेली आहे आणि विनोद तावडेंची विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड झालेली आहे। म्हणजेच गडकरी गटाने मुंडे गटाला जबर हा हादरा दिलेला आहे अशीच चर्चा भाजप नेत्यांमध्ये रंगतीये। पार्टी ने आज तय किया, यूथफुल डायनेमिक व्यक्ति है जिनके पास कैलिबर है, कैपेसिटी है। श्री विनोद तावड़े जी को पार्टी ने लेजिस्लेटिव काउंसिल का पार्टी का नेता के रूप में आज चयन किया है। 23 तारीख को पार्टी के नेता श्री एकनाथ खड़से जी सभापति महोदय से मिलके अधिकृत रूप में वो पत्र उनको हैंडओवर करेंगे। आमचे प्रतिनिधी अमित जोशी यांच्याकडून अधिक माहिती घेऊया। अमित, काय सांगाल आता फुंडकरांच्या ऐवजी विरोधी पक्षनेते असतील तावडे, काय घडामोडी घडल्या आणि काय एकंदर आता चर्चा झडतायत? मुंडे आणि गडकरी यांच्यामध्ये वाद कुठेतरी थांबलेला किंवा कुठेतरी फार पुढे सरकला नसल्याचं चिन्ह असताना आता पुन्हा एकदा या विरोधी पक्षनेते विधान परिषदेतील बदलण्याच्या निमित्ताने पुन्हा या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे। आत्ताच काही मिनिटांपूर्वी फुंडकर हे जेव्हा विधान परिषदेमधून सभात्याग करून बाहेर पडले बेळगाव प्रश्नासंदर्भात, तेव्हा त्यांना विचारलं असता की तुम्ही 1 महिन्यापूर्वी राजीनामा दिला होता, या संदर्भात तुमचं काय म्हणणं आहे? तेव्हा त्यांनी कुठलीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला। त्यांनी स्पष्ट सांगितलं की या विषयावर मला काही बोलायचं नाही अशी प्रतिक्रिया देत ते थेट निघून गेले। एकंदरीतच त्यांच्या चेहऱ्यावरची नाराजी स्पष्ट दिसत होती आणि या विषयावर त्यांना काही बोलायचं नाही हे त्यांनी थेट सांगितलं होतं। यावरूनच फुंडकर नाराज असल्याचं यावरून स्पष्ट होतंय। पुन्हा एकदा गडकरी मुंडे यांच्यामधील वादाला या आजच्या विरोधी पक्षनेतेपद बदलण्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा सुरुवात झालेली आहे असंच म्हणावं लागेल। अर्थातच तावडेंची नियुक्ती झालेली आहे, या ठिकाणी तावडेंची काही प्रतिक्रिया मिळू शकली किंवा भाजपचे नेते काही तिथे उपस्थित असतील त्यांच्याकडून काही कळू शकलं याविषयी? या संदर्भात कोणी काही बोलण्यास नकार दिलेला आहे, मात्र विनोद तावडे यांच्या चेहऱ्यावर हास्य स्पष्ट दिसत होतं। खरं तर विरोधी पक्षनेतेपद विधान परिषदेपदी निवड होणं ही खूप मोठी गोष्ट समजली जाते, राजकारणातील खूप मोठा टप्पा समजला जातो आणि विनोद तावडे यांनी तो हस्तगत केला आहे, म्हणूनच त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं आणि त्यातच फुंडकर यांच्यावर मात केल्याचे समाधान असल्याची चर्चा गोटामध्ये जोरदार सुरू होती। अगदी अमित, धन्यवाद ही सविस्तर माहिती दिल्याबद्दल। तावडेंची नियुक्ती करण्यात आलेली आहे विरोधी पक्षनेतेपदी, त्यामुळे अर्थातच तावडे खुश दिसत होते अशीच माहिती आपल्याला अमित जोशी यांनी दिली आहे। पांडुरंग फुंडकर हे आधी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते होते, मात्र त्यांच्या जागी त्यांची गच्छंती झालेली आणि त्यांच्या जागी विनोद तावडेंची नियुक्ती करण्यात आलेली आहे। एकंदरच भाजप नेत्यांमध्ये, भाजपच्या गोटामध्ये हीच चर्चा झडतीये। गडकरी गटाने मुंडे गटाला पुन्हा मात केलेली आहे, त्यांच्यावर सरशी केलेली आहे। विनोद तावडे जे आहेत त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे, विरोधी पक्षनेतेपदी तावडेंची नियुक्ती करण्यात आलेली आहे, तर पांडुरंग फुंडकरांची गच्छंती करण्यात आलेली आहे। एकंदर आपण पाहतो आहोत ही तावडेंची जी नियुक्ती आहे ती मुंडे गटाला मोठा धक्का मानला जातो आहे। पुन्हा एकदा गडकरी गटाने मुंडे गटाला जबर हादरा दिल्याची चर्चा भाजप नेत्यांमध्ये रंगतीये। एका बाजूला आपल्याला दिसतंय पांडुरंग फुंडकर ज्यांची गच्छंती झालेली आहे विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदावरून आणि विनोद तावडेंची मात्र नियुक्ती करण्यात आलेली आहे। विनोद तावडेंच्या चेहऱ्यावर हास्य उमटलेलं होतं आणि अर्थातच आनंद होता फुंडकरांना
पुणकरांची गच्छंती केल्याचा